हे बघा, कर्माचा सिद्धांत सांगतो काय, तुम्ही जे दिलं आणि जे जे द्यायला कारणीभूत झालं ते परत येणार तुमच्याकडे. हे एकच सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये आपण चांगलं कर्म, कुकर्म असे आपले बायोफर्केशन्स आपण केले. स्वधर्म म्हणजे लाईफ पर्पज. स्वधर्म लवकर कळावा यासाठी दोन मार्ग आहेत. एक, आपल्याला एक सवय असते, आता आपण जाताना असं आपल्याला काहीतरी लागतं, ऐक मीच का, केस लवकर पांढरे होत आहेत, सगळे म्हातारे काळे केस घालून मिळवतात, मीच का, गाडीला कोणीतरी नवीन गाडीला स्क्रॅच मारला, मीच का, असा आवाज याच रूलला का. स्वधर्म कळण्यासाठी ना, सॉरी मी तुम्हाला डिसअपॉइंट करतोय, पण आपल्याकडे काय काय चांगलं आहे ओळखा आणि त्याला विचारा, हे माझ्याकडे का, माझा आवाज एवढा चांगला का, मला लोक एवढी का आवडतात, मला बोलायला का आवडतं, मी सलग 48 तास काम करू शकते न झोपता, असं का आहे. आपण लपवायलाच जातो, हे हिला सांगू नको 48 तास काम करते, नाही तर मला मदतीला बोलवेल. आपला एवढा स्टॅमिना का आहे, मला श्रीमंत आई बाबा का मिळाले, मी या सेशनला का आलीय, का माझ्या टेबलवरती अशाच प्रकारची माणसं बसतात, अशाच फिलिंग द बँक्स तुमच्या तुम्ही ठरवा की काय आहे, पण त्याच्यात अर्थ आहे. आपल्याकडे बरंच काय काय चांगलं आहे. माझ्या मैत्रिणी, माझे आई बाबा, माझी फायनान्शियल स्टेटस, मी जे करतो ते आवडतं, मी बोललो की लोकांना पटतं, मी गेलो नाही तर पार्टी कॅन्सल होतात. का, हे जर का शिकलात ना तुम्ही, चांगल्याला का विचारायचं, तर तुम्हाला कळेल पाठवलंय का. तुम्हाला लोकांना मी हवा असं आहे असं कळल्यानंतर तुम्हाला लक्षात येतंय का, करिअरचे किती ऑप्शन्स एकदम ड्रॉप होतात ज्याच्याकडे एनर्जीच लावायची नाहीये, कामच लोकांप्रती आहे. माहिती मास कम्युनिकेशन, परफॉर्मर, मार्केटिंग, सेल्स, नाही तर आर्टिस्ट. अदरवाईज किती एनर्जी किती गेली असती. माझ्याकडे हे चांगलं का दिलंय, हा प्रश्न विचारा, जोपर्यंत त्यातनं करिअर सापडत नाही. दुसरा पर्याय, इनर कॉलिंगची रिट्रीट असते, त्या रिट्रीटला या, तिथे मी सांगेन स्वधर्म काय तुमचा प्रत्येकाचा. स्वधर्म ओळखा, जे आपल्यामध्ये चांगलं आहे ते शार्पन करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक प्रयत्न हा यज्ञात सोडा आणि प्रत्येक प्रयत्नाचा प्रत्येक दिवसच गोल म्हणून साजरा करा. त्यातून मिळणारा 2 वर्षानंतरचा गोल नको. बायोलॉजीचा आज एक धडा पूर्ण केला. कसं न माणसाची बॉडी बनवली आहे, कसं काय सुचलं क्रिएटरला हे क्रिएट करायचं, मी याच्याकडनं काय शिकू शकते, याच्यातच जायचं. हा एक धडा झाला, अजून 6 व्हायचे तरी बाबा परीक्षेला 6 आहेत, संपलं. आता कर्मबंधनात अडकला. तुम्ही जर तुमचा कर्तेपण सोडला आणि कर्तेपण जर तुम्ही रामाला दिलं, तर कर्म तुम्ही करतच नाही ना, बंधनात कसं अडकलं, संपलं. आतमध्ये ते कर्तेपण फक्त कोमट नको, ते पूर्णपणे सरेंडरन्स असावा. मी कृष्णाला खूप मानतो, पण खरं सांग कृष्णा, नक्की तुम्हाला म्हणतोय की सांख्ययोग नीट, मग कर्म कशाला करायला सांगतोय. मी कृष्णाला खूप मानतो. अरे हे कसलं आलं, कसला मानतो कृष्णाला तू. कृष्णाला मानतो तो सांख्ययोग सगळ्यात श्रेष्ठ म्हणल्यानंतर ऐकायचं. मग
कोमट एंट्रन्स आहे. अर्जुनाची आपल्यावर खूप कृपा आहे. अर्जुन जर शहाणा असता तर आपल्याला शहाणं कसं व्हायचं हे वाचून नसतं कळलं. गीता सांगितलीच नसती आणि सगळंच माहिती आहे अर्जुनाला. अर्जुन लढणार का? हो. कबीर म्हणतात ना की अरे, कबीरांचा तो 17 पिढ्यानपिढ्या पुढे जायचा ना. कबीरांनी एका माणसाला 17 दिला की त्याचा खापर पण तू पण त्याला वापरायचा. त्या माणसाचा खापर पण तू इतकं टिकायचं ते असं. तर लोक म्हणायची की तुम्ही एवढे टिकणारे सदरे बनवता तर तुमचा धंदा कसा होणार? थोडीशी लो क्वालिटीची सिलाई करा. तर कबीरांनी उत्तर दिलं, ऐसे कैसे करू, मेरा राम पहनने वाला है, मेरा राम पहनने वाला है. आता कसं काय त्यांचं कर्म सकाम होईल सांगा? रामालाच मी शिवतोय म्हटल्यानंतर संपलंच ना सगळं. मी आणि काम एकच. करता नाही त्यामुळे अडकणं नाही जन्म मृत्यूमध्ये. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कर्म होऊ शकतात, विचारांनी कर्म होतात, वाचेनी कर्म होतात आणि शरीरांनी कर्म होतात. तिघांचाही फोकस सदरा बनवणे. राम बनवतोय, रामासाठी बनवतोय. तुम्ही हे कधी विचार केलाय का की आपण थिएटरमध्ये जातो, एक 6 महिन्याचं बाळ घेऊन येतात लोक, 6 महिन्याचं बाळ आणि 1 वर्ष, आणि त्या बाळाला प्रत्येक चांगलं गाणं आणि क्लायमॅक्स सीन आणि फेमस डायलॉग माहिती असतात, कारण तिथंच रडतं ते, तिथंच रडायला लागतं. रुपये देऊन, पाऊंड्स देऊन, डॉलर्स देऊन थिएटरमध्ये यायचं आणि रडणारं बाळ, ते आजूबाजूला ऐकू येतं ना आपल्याला त्या बाळाकडे. त्या बाळाचं नंतर काय होतं माहितीये का? ते रात्री आजारी पडतं. प्रत्येकाचं एक गेलं ना त्याच्याकडे, चिकटलं सगळी निगेटिव्हिटी, ते आजारी पडलं. तुम्ही काय केला? विचार. आजारी कोण पडलं? बाळ. आपल्याला वाटतं विचारांचं कर्म होत नाही, होतं ना, बदलतं. हो, आपण थिएटरमध्ये बसलेलो असतो. थिएटरमध्ये साधारण 55 वेळा दाखवतात की आपल्याला मोबाईल सायलेंट करा, मोबाईल सायलेंट. माझा आहे, बाकीच्यांनी केलंय का माहित नाही मला, आणि आपलाच वाचतो. पण त्यावेळेला मोबाईल सापडत नाही. सापडला तर तो कॉल कट होत नाही आणि कट झाला तो मोबाईल स्विच ऑफ होत नाही, वाजायचा थांबतच नाही. सगळ्या थिएटरमध्ये आपल्याकडे कुठले मॉडेल आहे कळलेलं असतं. लगेच कट होणारा मोबाईल थिएटरमध्ये एवढा वेळ का लावतो? की प्रत्येकाची येणारी विचारात निगेटिव्हिटी आहे ना, मोबाईलला मूव्ह होऊ देत नाही. त्यांचे विचार काय? मोबाईल वाजतोय, मोबाईल वाजतोय. मोबाईल वाजतोय या विचाराने मोबाईल वाजणं कंटिन्यू होणं आवश्यक आहे, कारण सगळ्या जणांचा एकत्र येतोय मोबाईल वाजतोय. मोबाईल सायलेंट करा, मोबाईल सायलेंट करा असा विचार कोणाचाच नाही. समजा मी इथे उभा आहे, इथे एक ज्योत लावली आहे आणि ज्योतीमध्ये मी बोलता बोलता चुकून माझा हात भाजला. आता माझं लक्ष नसताना हात भाजला, मी समोर बघतोय त्यामुळे खालचं न दिसणं नॅचरल नाही का? समोर बघतोय ना, मग त्याने हात भाजला नाही पाहिजे ना. मग भाजणार. पॉइंट असा आहे की नॅचरल जरी असेल किंवा इंटेन्शनली जरी असेल, आपल्याला ज्या क्षणी कळतं की मी जे करतो ते परत येणार आहे, तेव्हा आपल्याला ठरवता येतं आपण करायचं का. अच्छा, मोबाईल वाजतोय, त्यांना इरिटेट होईल, थोड्या वेळाने करतील त्यांचं ते शांत. बसा ना शांत. नॅचरल कोणासाठी आहे? ज्यांना कर्म काम कसं करतं माहित नाही. हे बघा, कर्माचा सिद्धांत सांगतो काय?
तुम्ही जे दिलत आणि जे जे द्यायला कारणीभूत झालात ते परत येणार तुमच्याकडे. हे एकच सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये आपण चांगलं कर्म कुकर्म असे आपले बायोफिकेशन आपण केलेत. सिद्धांत तसा नाहीये. सिद्धांत असा आहे की समजा मी कुलकर्णी मॅडमना शेक हँड केलं, शेक हँड करा, आणि कुलकर्णी मॅडमना छान वाटलं, तर मी बाहेर गेल्यानंतर हॉटेलमधनं कोणीतरी येईल आणि तो म्हणेल, अरे तुम्ही इथं आहात, मी तुमच्यासाठी आईस्क्रीम केलंय, आईस्क्रीम खाऊन जाता का? हा, म्हणजे मी जे शेक हँड करून ना बरं वाटलं, मला बरं वाटणं हे टॅली होऊन त्याला पाठवलं आणि ते झालं, टॅली झालं. आता नवीन पुढचं कर्म. आणि मी शेक हँड केलं आणि शेक हँड केल्यानंतर सगळे बसले होते, मलाच का शेक हँड केलं का माहिती आहे. आणि बाहेर गेल्यानंतर माझी चप्पल हरवलेली. त्यांच्या मनात आलेला जो विचार आहे त्या विचाराची एनर्जी होऊन ती तुम्हालाही चिकटली आणि त्यांना पण चिकटते, असं आहे का? कारण त्यांच्या मनात विचार आला तर त्या विचारांचं कर्म त्यांना पण लागणार, जे असेल ते सत्कर्म whatever. आणि ते तुमच्या बाबतीत आहे, म्हणजे तुमच्या बरोबर देवाणघेवाण आहे, म्हणून तुमच्याकडे पण ते येणार. तू समजा आज रंगपंचमी आहे, तू मला रंग लावलास, कुठे कुठे रंग लागेल सांग बरं. तू मला जर गालाला रंग लावला असतं, तुम्हाला गालाला लावलं तर तुमच्या गालाला आणि माझ्या हाताला. हा, तेच म्हणजे दोन्हीकडे. त्यामुळेच रागवू का नका, कारण राग आधी तुमचाच येतो, मग कोणाचा तरी असतो. भांड तुमचं आहे आणि रागाचा स्वभाव काय आहे, ज्या भांड्यात आहे त्यालाच गंजवतं.